हॅलो फ्रेंड्स, आज आपण बघणार आहोत कॉन्स्टिट्यूशनल बॉडीज आणि नॉन कॉन्स्टिट्यूशनल बॉडीज. मग कॉन्स्टिट्यूशनल बॉडीज म्हणजे काय तर पहिल्यांदा आपण बघून घेऊ. सरकारचं काम करण्यासाठी तीन महत्त्वाचे अंग नेहमी काम करत असतात. एक पार्लमेंट, दुसरं एक्झिक्युटिव्ह काउन्सिल आणि तिसरं काही प्रमाणात न्यायालय. मग सरकारच्या या अंगांसोबतच सरकारला कामामध्ये विशेष सहकार्य करण्यासाठी काही बॉडीज कॉन्स्टिट्यूशनमध्ये सांगितलेल्या आहेत. तर त्या बॉडीजना कॉन्स्टिट्यूशनल बॉडीज असं म्हटलं जातं. तर इथं आपण पहिली बॉडी महत्त्वाची बघणार आहोत, तर ती म्हणजे इलेक्शन कमिशन. मग इलेक्शन कमिशन हे अत्यंत महत्त्वाची बॉडी आहे आणि इलेक्शन कमिशनविषयी आर्टिकल 324 मध्ये भाष्य केलेलं आहे. इलेक्शन कमिशन हे लोकसभा आणि राज्याची विधानसभा, त्यानंतर प्रेसिडेंट आणि व्हाईस प्रेसिडेंट यांची इलेक्शन कंडक्ट करत असते. इलेक्शन कमिशन ही परमनंट बॉडी आहे आणि इंडिपेंडेंट बॉडी आहे. मग परमनंट बॉडी समजण्यासाठी पहिल्यांदा आपण टेम्पररी बॉडी म्हणजे काय हे समजून घेऊया. तर फायनान्स कमिशन जे आहे तर ती टेम्पररी बॉडी आहे. म्हणजे काय तर त्याची निर्मिती जी आहे तर ती दर 5 वर्षांनी केली जाते आणि त्याचं कार्य झाल्यानंतर ती डिझॉल्व्ह होत असते. त्यामुळं फायनान्स कमिशनला टेम्पररी बॉडी म्हटलं जातं. मग ऑन द कॉन्ट्ररी इलेक्शन कमिशन ही परमनंट बॉडी आहे, कारण इलेक्शन कमिशन काम झाल्यानंतर डिझॉल्व्ह होत नाही किंवा निवडणुका झाल्यानंतर ती डिझॉल्व्ह होत नाही. तर ती कंटिन्युअसली चालत आलेली बॉडी आहे. एक चीफ इलेक्शन कमिशनर गेल्यानंतर दुसरा चीफ इलेक्शन कमिशनर येत असतो, असं व्याहतपणे चालू असलेली ही बॉडी आहे. त्यानंतर इंडिपेंडेंट बॉडी म्हणजे काय तर या बॉडीवरती, या बॉडीच्या निर्णय प्रक्रियेवरती कोणाचाही हात नसतो किंवा कुणीही या बॉडीच्या निर्णय प्रक्रियेला कंट्रोल करत नसतं. पण ॲडमिनिस्ट्रेटिव्हली जर बघायला गेलं तर इलेक्शन कमिशन हे लॉ मिनिस्ट्रीच्या अंडर येत असतं. ॲडमिनिस्ट्रेटिव्हली म्हणजे काय तर इलेक्शन कमिशनचे पगार, अलाउन्सेस किंवा आस्थापनाविषयक बाबी, तर या ज्या बाबी आहेत तर त्या बाबी लॉ मिनिस्ट्रीद्वारे बघितल्या जातात. ठीक आहे. तर इलेक्शन कमिशन मध्ये चीफ इलेक्शन कमिशनर आणि राष्ट्रपती वेळोवेळी ठरवेल इतके इलेक्शन कमिशनर असतात. सद्यस्थितीमध्ये एक चीफ इलेक्शन कमिशनर आणि 2 इलेक्शन कमिशनर्स आहेत. म्हणजे एक चीफ इलेक्शन कमिशनर आणि 2 इलेक्शन कमिशनर्स आहेत. यांची जी अपॉइंटमेंट आहे ती प्रेसिडेंटद्वारे केली जात असते. यांची अपॉइंटमेंट प्रेसिडेंटद्वारे केली जात असते. त्यानंतर द कंडिशन ऑफ द सर्व्हिस अँड टेन्युअर ऑफ द ऑफिस ऑफ द इलेक्शन कमिशनर अँड द रिजनल कमिशनर शॅल बी डिटरमाइन द प्रेसिडेंट. म्हणजे त्यांच्या सेवाविषयक बाबी ज्या असतील त्यांचा टेन्युअर जो आहे तर तो राष्ट्रपतीद्वारे ठरविला जात असतो, लक्षात घ्या. त्यानंतर रिजनल कमिशनर्स म्हणजे काय तर हे जे 3 कमिशनर्स आहेत, एक चीफ इलेक्शन कमिशनर्स आणि दुसरे इलेक्शन कमिशनर, हे पूर्ण भारताच्या इलेक्शनविषयी सुपरविजनचं काम करत असतात. पण भारत हा मोठा देश आहे. मग भारत देशाच्या लोकसभेच्या इलेक्शनच्या वेळी काही भाग पाडले जातात. उदाहरणार्थ समजा 3-4 भाग पाडले जातात, ईस्ट, वेस्ट, नॉर्थ, साऊथ वगैरे वगैरे. आणि प्रत्येक भागाचा चार्ज एखाद्या इलेक्शन कमिशनरकडे दिला जातो. तर यांना रिजनल कमिशनर्स असं म्हटलं जातं. तर हे जे रिजनल कमिशनर्स आहेत त्यांची अपॉइंटमेंटसुद्धा प्रेसिडेंटद्वारे होत असते. मग चीफ इलेक्शन कमिशनर आणि बाकीचे 2 इलेक्शन कमिशनर्स जे आहेत
त्यांना इक्वल पॉवर्स आणि इक्वल सॅलरीज असतात. म्हणजे यांची जी काय निर्णय प्रक्रिया आहे ती बहुमताने होत असते. म्हणजे एखादा निर्णय घ्यायचा असेल तर तिघांनी निर्णय घ्यायचा असतो आणि ज्यांचं बहुमत असेल त्याच्या निर्णयाची अंमलबजावणी करायची असते. म्हणजे समजा की चीफ इलेक्शन कमिशनर एका बाजूला आणि दुसरे 2 इलेक्शन कमिशनर एका बाजूला असं जरी झालं तरी त्या 2 इलेक्शन कमिशनरचं चीफ इलेक्शन कमिशनरला ऐकावं लागतं आणि त्या दोघांच्या निर्णयाची अंमलबजावणी या तिघांना मिळून करावी लागत असते. त्यामुळं इलेक्शन कमिशनर्स जे आहेत ते चीफ इलेक्शन कमिशनर्सला अकाउंटेबल नसतात, तर ते डायरेक्टली प्रेसिडेंटला अकाउंटेबल असतात, हे लक्षात घ्या. त्यानंतर त्यांचे सॅलरी आणि अलाउन्सेस जे आहेत तर ते सद्यस्थितीत सुप्रीम कोर्टचे जजेस जे आहेत तर त्यांच्या इक्विव्हॅलंट आहेत. त्यानंतर यांच्या रिमूव्हलची जी प्रोसेस आहे तर ती सुद्धा सुप्रीम कोर्ट जजेसप्रमाणेच आहे. यांचा जो टेन्यूर आहे तो सद्यस्थितीमध्ये 6 वर्ष किंवा वयाची 65 वर्ष या या यापैकी जो अधि असेल तर तो ठरवला गेलेला आहे. याचा अर्थ काय तर एखादा व्यक्ती वयाच्या 64व्या वर्षी वयाच्या 64व्या वर्षी इलेक्शन कमिशनर म्हणून जर अपॉइंट केला तर तो 65व्या वर्षी लगेच रिटायर होईल. पण एखादा वयाच्या 58व्या वर्षी जर इलेक्शन कमिशनर म्हणून अपॉइंट झाला तर तो 6 वर्षांनी रिटायर होईल. म्हणजे वयाच्या 64व्या वर्षी तो रिटायर होईल. म्हणजे वयाची 65 वर्ष म्हणजे किंवा सर्व्हिसची 6 वर्ष यापैकी जे आधी घडेल तर त्यावेळी तो व्यक्ती पदावरून रिटायर होत असतो. यांची पॉवर आणि फंक्शन काय आहेत तर पहिलं महत्त्वाचं काम म्हणजे इट डिटरमाइन्स द टेरिटोरियल एरियाज ऑफ द इलेक्टोरल कॉन्स्टिट्युएन्सीज थ्रूआउट द कंट्री ऑन द बेसिस ऑफ द डिलिमिटेशन कमिशन ॲक्ट ऑफ द पार्लमेंट. म्हणजे पार्लमेंटने डिलिमिटेशन कमिशनच्या एस्टॅब्लिशमेंट करून निवडणूक मतदारसंघांच्या पुनर्रचनेविषयी जी काय जबाबदारी निश्चित केलेली असते तर त्या जबाबदारी निश्चितीची अंमलबजावणी किंवा कार्यवाही ही इलेक्शन कमिशनद्वारे होत असते. म्हणजे इलेक्शन कमिशन हे पार्लमेंटनं सांगितलं त्याप्रमाणे स्वतंत्ररित्या मतदारसंघांची पुनर्रचना करत असते. मतदारसंघांची पुनर्रचना म्हणजे काय तर दर 10 वर्षांनी जनगणना झाल्यानंतर लोकसंख्येमध्ये जो काय बदल होतो तर त्या अनुषंगाने प्रत्येक मतदारसंघांच्या जॉग्राफिकल एरियामध्ये सुद्धा बदल होत असतो. तर हा बदल जो आहे तर त्याला डिलिमिटेशन असं म्हणतात आणि हा बदल करण्याचं काम जे आहे तर ते इलेक्शन कमिशन करत असते. त्यानंतर दुसरं महत्त्वाचं काम म्हणजे मतदार याद्या तयार करणं आणि नवीन मतदारांची नोंदणी करून घेणं हे एक महत्त्वाचं काम आहे. त्यानंतर तिसरं महत्त्वाचं काम म्हणजे पॉलिटिकल पार्टीजना रेकग्नायझेशन देणं आणि त्यांना सिम्बॉलचं वाटप करणं हे काम इलेक्शन कमिशन करत असते. त्यानंतर राष्ट्रपती आणि राज्यपाल जर एखादा पार्लमेंटच्या सदस्यांचं किंवा लेजिस्लेटिव्ह असेंब्लीच्या सदस्यांचं जर का डिस्क्वालिफिकेशन करणार असतील तर त्या डिस्क्वालिफिकेशनबाबत ॲडवाईस देण्याचं काम हे म्हणजे प्रेसिडेंटला ॲडवाईस देण्याचं काम इलेक्शन कमिशन करत असतं. त्यानंतर देशातल्या निवडणुका ह्या मुक्त व निपक्षपातीपणे घडवून आणण्याची रिस्पॉन्सिबिलिटी ही चीफ इलेक्शन कमिशनरकडे असते किंवा इलेक्शन कमिशनकडे असते. इलेक्शन कमिशनबाबत एक अत्यंत दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की ही देशातली इतकी महत्त्वाची बॉडी आहे तरीसुद्धा याची सॅलरी जी आहे याची जी सॅलरी आहे ती कन्सॉलिडेटेड फंडामधून दिली जात नाही आहे. हे लक्षात घ्या तुम्ही, ही त्याची कन्सॉलिडेटेड फंडामधून दिली जात नाही आहे. म्हणजे आपल्या शेड्यूलमध्ये कोणाकोणाची सॅलरी कन्सॉलिडेटेड फंडमधून दिली जाणार आहे हे सांगितलेलं आहे, पण त्यामध्ये चीफ इलेक्शन कमिशनरचा उल्लेख नाही आहे. तर
दुसरी कॉन्स्टिट्यूशनल बॉडी बघू आपण, युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन. हा आपल्या अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आहे. ठीक आहे, तर याविषयी तुम्हाला प्रत्येक गोष्ट व्यवस्थित माहिती असणं गरजेचं आहे आणि ती अचूकपणे. तर आर्टिकल 315 ते 323च्या दरम्यान कॉन्स्टिट्यूशनच्या पार्ट 14मध्ये युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशनविषयी भाष्य केलेलं आहे. पण यामध्ये काय सांगितलेलं आहे, तर यू पी एस सीची कंपोजिशन कसे असेल, त्यानंतर मेंबरची अपॉइंटमेंट कशी असेल, मेंबर्सना रिमूव्ह कशा पद्धतीने केले जाईल आणि त्यांचं इंडिपेंडन्स राखण्यासाठी काय केले जाईल, तर हे यामध्ये सांगितलं गेलेलं आहे. त्यानंतर यू पी एस सीच्या मेंबरचे पॉवर आणि फंक्शन्स कसे असतील, तर हे सुद्धा सांगितलं गेलेलं आहे. त्यानंतर यू पी एस सीची रचना जर बघितलात तुम्ही, तर इट कन्सिस्ट ऑफ अ चेअरमन अँड अदर मेंबर्स अपॉइंटेड बाय द प्रेसिडेंट. म्हणजे एक चेअरमन आणि अदर मेंबर्स अपॉइंटेड बाय द प्रेसिडेंट अशी त्याची रचना असते. म्हणजे अदर मेंबर्स आहेत, म्हणजे टोटल मेंबर्स किती आहेत, तर तो प्रेसिडेंट त्याच्या मर्जीनुसार ठरवू शकत असतो बाय टाईम टू टाईम. त्यानंतर यांचा जो टेन्यूर आहे, तर तो सुद्धा चीफ इलेक्शन कमिशनरप्रमाणेच आहे. म्हणजे कसा, तर वयाची 6 वर्ष किंवा सर्व्हिसची 6 वर्ष किंवा वयाची 65 वर्ष यापैकी जे आधी होईल ते. त्यानंतर कॉन्स्टिट्यूशनला अपेक्षित होतं की यू पी एस सीचं काम हे वॉचडॉग ऑफ द मेरिट सिस्टीम असावं, असं आहे. म्हणजे कॉन्स्टिट्यूशनला देशामधल्या गुणवत्तेचा एक महत्त्वाचा पर्यवेक्षक म्हणून यू पी एस सीकडे बघत होती. तर यू पी एस सी काम काय करत असते, तर ते आपण पुढे बघणारच आहोत. त्यानंतर एक महत्त्वाची गोष्ट इथं सांगावीशी वाटते, ती म्हणजे यू पी एस सीचं जे काय काम आहे, तर ते ॲडवायझरी स्वरूपाचं आहे. म्हणजे फक्त रेकमेंडेशन्स करण्याचं काम आहे. यू पी एस सीने केलेल्या ज्या रेकमेंडेशन्स आहेत, तर त्या बाइंडिंग नाही आहेत, हे तुम्ही लक्षात घ्या. दीज आर नॉट बाइंडिंग्स. त्यानंतर बाइंडिंग्स नाही आहेत म्हणजे कसं, किंवा रेकमेंडरी आहेत म्हणजे कसं, यू पी एस सी पास झालेल्या विद्यार्थ्यांची जर तुम्ही मार्कलिस्ट बघितलात, तर त्याच्यावरती एक वाक्य लिहिलेलं असतं मार्क्सच्या खाली, रेकमेंडेड आणि नॉट रेकमेंडेड. ठीक आहे, म्हणजे तिथं सिलेक्टेड किंवा नॉट सिलेक्टेड असा शब्द वापरलेला नसतो, तर तिथं रेकमेंडेड आणि नॉट रेकमेंडेड असा शब्द वापरलेला असतो. मग यू पी एस सीनं एखाद्या कॅन्डिडेटला रेकमेंड केलं, पण त्याच्यावरती समजा गंभीर गुन्हे दाखल असतील, तर त्या कॅन्डिडेट्सला सर्व्हिसमध्ये न घेण्याविषयी पार्लमेंट किंवा केंद्र सरकार विचार करू शकते. मग त्या कॅन्डिडेटवरती समजा गंभीर खुनाचे गुन्हे असतील, बलात्काराचे गुन्हे असतील, देशद्रोहाचे गुन्हे असतील, तर त्या कॅन्डिडेटला नोकरीमध्ये न घेण्याविषयी सरकार निर्णय घेऊ शकत असते. म्हणजे यू पी एस सीने केलेले रेकमेंडेशन ज्या आहेत, तर त्या सरकारवरती किंवा पार्लमेंटवरती बंधनकारक नसतात. पण यू पी एस सीनं रेकमेंड केलेल्या कॅन्डिडेटला डावलणं तितकंही सोपं नसतं. सरकारला किंवा पार्लमेंटला त्याचं योग्य कारण द्यावं लागत असतं की आम्ही या कॅन्डिडेटला का घेत नाही वगैरे वगैरे. त्यानंतर यू पी एस सी सारखंच एक स्टेट सर्व्हिस पब्लिक कमिशन ही असतं. म्हणजे आपली एम पी एस सी कशी आहे तशी, म्हणजे प्रत्येक राज्याच्या लोकसेवा आयोग एक असतो. ठीक आहे, तर याचे मेंबर्स जे आहेत, तर ते गव्हर्नरद्वारे नेमले जातात. पण वैशिष्ट्य असं आहे की त्यांचं रिमूव्हल जे आहे, तर ते रिमूव्हल सुद्धा यू पी एस सीच्या मेंबर्सप्रमाणे राष्ट्रपतीद्वारे रिमूव्हल होत असतं. म्हणजे स्टेट पब्लिक सर्व्हिस कमिशनचे मेंबर्स हे अपॉइंट होतात गव्हर्नरकडून आणि रिमूव्ह होतात प्रेसिडेंटद्वारे. मग प्रेसिडेंट या मेंबर्सना, म्हणजे यू पी एस सीच्या मेंबर्सना किंवा स्टेट पब्लिक सर्व्हिस कमिशनच्या मेंबर्सना कोणत्या परिस्थितीमध्ये किंवा कोणत्या ग्राउंडवरती
पदावरून काढून टाकू शकतो. तर पहिली गोष्ट म्हणजे तो मेंबर इनसॉल्वंट म्हणून जर डिक्लेअर केला गेला असेल तर त्याला पदावरून काढलं जाऊ शकतं. इनसॉल्वंट म्हणजे तो जर दिवाळखोर म्हणून जर डिक्लेअर केला असेल तर त्याला पदावरून काढलं जाऊ शकतं. दिवाळखोर म्हणजे कसं, तर उदाहरणार्थ विजय मल्ल्या किंवा अनिल अंबानी यांना दिवाळखोर म्हणून डिक्लेअर केलेलं आहे. म्हणजे यांनी जे काय कर्ज काढले होते ते कर्ज बुडवलेलं आहे आणि ते बँकांचं कर्ज फेडलेलं नाही आहे. त्यामुळे न्यायालयानं यांना दिवाळखोर म्हणून डिक्लेअर केलेलं आहे. मग दिवाळखोर म्हणून डिक्लेअर केलेला माणूस हा एक बेजबाबदार माणूस समजला जातो. म्हणजे जो कर्ज घेतो पण ती फेडण्याची जबाबदारी पार पाडत नाही. मग अशा पद्धतीचं वर्तन हे बेजबाबदारपणाचं वर्तन असतं. त्याच्यामुळं अशा बेजबाबदार व्यक्तींना सर्व्हिसमध्ये घेण्याऐवजी त्यांना सर्व्हिसमधून काढून टाकणं बरं असतं. म्हणून त्यांना या ग्राउंडवरती त्यांना सर्व्हिसमधून काढून टाकलं जातं. त्यानंतर तो पदावरती काम करत असतानाच एखादी खाजगी नोकरी जर करत असेल, म्हणजे ज्याच्यातून त्याला पगार मिळत असेल, तर अशा पद्धतीच्या ड्युअल इन्कमच्या रिझनखाली सुद्धा त्याला पदावरून दूर काढलं जातं. ठीक आहे. त्यानंतर आणखीन एक डिस्क्रिशनरी पॉवर म्हणजे राष्ट्रपतीला जर का वाटलं की तो पदावरती काम करण्यास लायक नाही आहे तरीसुद्धा राष्ट्रपती त्याला पदावरून दूर करू शकतात. आणि राष्ट्रपती त्याच्यासाठी कारण असेही देऊ शकतात की तो फिजिकली किंवा मेंटली इथं काम करण्यास लायबल नाही आहे, सक्षम नाही आहे, तर या कारणावरती सुद्धा राष्ट्रपती त्याला पदावरून दूर करू शकतात. UPSCचं महत्त्वाचं फंक्शन काय आहे, तर ऑल इंडिया सर्व्हिसेस, सेंट्रल सर्व्हिसेस अँड सर्व्हिसेसमधल्या उमेदवारांची निवड करणं आणि रेकमेंड करणं. ऑल इंडिया सर्व्हिसेस म्हणजे कोणता, तर IAS, IPS, IFS म्हणजे इंडियन फॉरेस्ट सर्व्हिसेस. तर यांची या सर्व्हिसेसच्या कॅन्डिडेटची नियुक्ती करणं. त्यानंतर सेंट्रल सर्व्हिसेस म्हणजे कोणकोणते आहेत, तर IRS, इंडियन पोस्टल सर्व्हिसेस, इंडियन रेल्वे सर्व्हिसेस. तर यांची नियुक्ती करणं, या कॅन्डिडेटची नियुक्ती करणं म्हणजे सेंट्रल सर्व्हिसेस आहे. त्यानंतर केंद्रशासित प्रदेशामधील डेप्युटी कलेक्टर, DYSP इत्यादी उमेदवारांची नेमणूक करण्याची जबाबदारीसुद्धा UPSCकडे असते. त्यानंतर आणखीन UPSC काय करत असते, तर एखाद्या राज्यानं नियुक्तीबाबत काही मार्गदर्शन मागवलं तर त्या राज्यांना मार्गदर्शन करण्याचं काम हे UPSC करत असते. ठीक आहे. त्यानंतर एखाद्या मेंबर्सच्या किंवा एखाद्या बॅच म्हणजे समजा 2011ची बॅच, 15ची बॅच, 16ची बॅच यांच्या प्रमोशनबाबत काही जर का इश्यू निर्माण झाला तर त्या प्रमोशनबाबतचा जर का इश्यू असेल तर त्यामध्ये रेकमेंडेशन्स देण्याचं काम हे UPSC करत असते. किंवा एखाद्या कॅन्डिडेटच्या ट्रान्सफर ऑफ अ सर्व्हिसविषयी जर का इश्यू निर्माण झाला, ट्रान्सफर ऑफ अ सर्व्हिस फ्रॉम वन सर्व्हिस टू अनदर जर का इश्यू निर्माण झाला तर त्यावेळी UPSC त्यांना मार्गदर्शन करत असते. ट्रान्सफर ऑफ अ सर्व्हिस म्हणजे काय, तर समजा 2018ला एखादा कॅन्डिडेट IPS म्हणून सिलेक्ट झालेला आहे आणि एखादा IRS म्हणून सिलेक्ट झालेला आहे. आणि 2019 साली IPS म्हणून सिलेक्ट झालेला विद्यार्थी IAS म्हणून पुन्हा सिलेक्ट झाला तर त्याची 2018ला IPSची जी जागा होती ती रिकामी होती. मग अशा वेळी IRS म्हणून सिलेक्ट झालेला त्या वर्षीचा जो कॅन्डिडेट आहे तर त्याला तिथं प्रमोट केलं जातं असं म्हणता येणार नाही, पण त्याला तिथं ती सर्व्हिस दिली जाते, अलॉकेट केली जाते. ठीक आहे. म्हणजे तो IRS मधून IPS मध्ये शिफ्ट होत असतो. म्हणजे त्याची ट्रान्सफर फ्रॉम वन सर्व्हिस टू अनदर होत असते. ठीक आहे. तर हे UPSCच्या रेकमेंडेशन्सद्वारे होत असतं.
त्यानंतर इन सर्व्हिसमध्ये एखाद्या ऑफिसरला काही प्रॉब्लेम झाला, म्हणजे IPS किंवा इंडियन डिफेन्स सर्व्हिसेस यांना काही प्रॉब्लेम झाला, काही व्यंगत्व आलं वगैरे वगैरे, तर त्यांना नाईलाजाने सर्व्हिस सोडावी लागत असते. मग अशा एक्सेप्शनल परिस्थितीमध्ये सर्व्हिस सोडताना त्यांना पेन्शन कशी असावी, त्यांचे सॅलरी कशी असावी, त्यांचे नोकरीनंतरचे देयक कशा पद्धतीचे असावे याबाबत रेकमेंड करण्याचं काम हे UPSC करत असते. त्यानंतर जॉईंट पब्लिक सर्व्हिस कमिशन आपण बघू. जॉईंट पब्लिक सर्व्हिस कमिशन म्हणजे काय, तर 2पेक्षा अधिक राज्यांनी जर एकत्र येऊन पार्लमेंटला सांगितलं की आम्ही आमच्या राज्यातील जी काय गव्हर्मेंट सर्वंट अपॉइंटमेंट करण्याची जी काही प्रक्रिया आहे ती आमच्या स्टेट पब्लिक सर्व्हिस कमिशनद्वारे न राबवता ती तुम्ही राबवावी असं जर काय रेकमेंड केलं किंवा मागणी केली, तर मग पार्लमेंट काय करते की मागणी करणाऱ्या राज्यांच्या पुरतं एक पब्लिक सर्व्हिस कमिशन एस्टॅब्लिश करत असते. तर त्या पब्लिक सर्व्हिस कमिशनला जे पार्लमेंटच्या कायद्यानं एस्टॅब्लिश केलेलं आहे तर त्याला जॉईंट पब्लिक सर्व्हिस कमिशन असं म्हणतात. मग जॉईंट पब्लिक सर्व्हिस कमिशन हे कॉन्स्टिट्यूशनमध्ये सांगितलेलं नाही आहे, पण पार्लमेंटच्या कायद्यानं पास झालेलं असतं म्हणून ते नॉन कॉन्स्टिट्युशनल असतं आणि पार्लमेंटच्या कायद्यानं पास झालेलं आहे म्हणून ते स्टॅट्युटरी असतं, लक्षात घ्या. आणि मग जॉईंट पब्लिक सर्व्हिस कमिशनचे जे मेंबर्स आहेत तर ते सुद्धा प्रेसिडेंटद्वारे निवडले जातात आणि त्यांचा कालावधी जो आहे तर तो सुद्धा 6 वर्ष किंवा 62 इयर्स इतका आहे, लक्षात घ्या. त्यांचं जे रिमूव्हलची प्रोसेस आहे तर ती सुद्धा प्रेसिडेंटद्वारेच होत असते आणि ग्राउंड्स काय आहे तर तो सेम जसा UPSC किंवा स्टेट पब्लिक सर्व्हिस कमिशनचा आहे. याबाबत एक वेगळी गोष्ट अशी आहे की जॉईंट पब्लिक सर्व्हिस कमिशन जो आहे आपला ॲन्युअल परफॉर्मन्स रिपोर्ट जो आहे तर तो गव्हर्नरला सादर करत असतं आणि गव्हर्नर कन्सर्न राज्याच्या लेजिस्लेटिव्ह असेंब्लीला तो देत असतं. म्हणजे समजा पंजाब आणि हरियाणा दोन्ही राज्यांच्यासाठी जॉईंट पब्लिक सर्व्हिस कमिशन असेल तर मग जॉईंट पब्लिक सर्व्हिस कमिशन पंजाबच्या गव्हर्नरला वेगळा रिपोर्ट देईल आणि हरियाणाच्या गव्हर्नरला वेगळा रिपोर्ट देईल. मग ज्या त्या राज्याचे गव्हर्नर ज्या त्या राज्यांच्या विधानसभेमध्ये हे रिपोर्ट मांडण्याचं काम घडवून आणत असतात आणि त्यांना स्वतंत्ररित्या मंजुरी घेणं आवश्यक असतं. आता आपण बघू नॅशनल कमिशन फॉर SC. नॅशनल कमिशन फॉर SC जे आहे तर त्याचा उल्लेख आर्टिकल 338 मध्ये सांगितलेला आहे. ठीक आहे. मग पहिल्यांदा कॉन्स्टिट्यूशनमध्ये SC आणि ST यांच्यासाठी कॉमन कमिशनची तरतूद केली होती, पण 2003 मध्ये 89व्या कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंटच्याद्वारे काय केलं तर SC आणि ST कमिशन हे परस्परांच्यापासून वेगळे केले आणि तेव्हापासून आर्टिकल 338 मध्ये नॅशनल कमिशन फॉर SC आहे आणि 338A मध्ये नॅशनल कमिशन फॉर ST आहे. मग हे SC ST कमिशन जे आहे तर ते नेमकं काय करत असतं तर ते एखादा राज्य किंवा देश SC आणि ST यांच्या हितसंबंधासाठी एखादं धोरण राबवत असेल, एखादी पॉलिसी तयार करत असेल तर त्या पॉलिसी फॉर्मेशनमध्ये त्यांना मार्गदर्शन करण्याचं काम, त्यांना मदत करण्याचं काम हे नॅशनल SC आणि ST कमिशन करत असतं. त्याचप्रमाणे हे नॅशनल SC आणि ST कमिशन जे आहे तर ते सिव्हिल कोर्टाच्या पॉवर्स त्यांना असतात, म्हणजे ती क्वासी ज्युडिशियल बॉडी आहे. सिव्हिल कोर्टाचे पॉवर्स असतात म्हणजे कसं, समजा देशातील एखाद्या SC किंवा ST व्यक्तीवरती किंवा समूहावरती कुठेतरी अन्याय अत्याचार झालेला आहे
तर अशा वेळी ती व्यक्ती संबंधित आयोगाकडे दाद मागू शकते आणि मग तो आयोग त्या व्यक्तीला न्याय देण्याचं काम करून घेत असतो. आणि मग या न्यायदानासाठी तो सिव्हिल कोर्टाचे आपले अधिकार वापरतो, म्हणजे संबंधित व्यक्तीनं ज्याच्या विरोधात तक्रार केलेली आहे तर त्यांना न्यायालयामध्ये हजर राहण्याचा तो आदेश देत असतो वगैरे वगैरे. याची रचना कशी आहे तर एक चेअरमन असतो, एक व्हाईस चेअरमन असतो आणि 3 मेंबर्स असतात, लक्षात घ्या. ठीक आहे. त्यानंतर एस टी कमिशन, ते मी सेम तुम्हाला सांगितलेलं आहे. एस सी कमिशन आणि एस टी कमिशन यांचे फंक्शन सेम आहेत. 89व्या कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंटनुसार ते बायफर्केट झाले. 338A मध्ये एस टीविषयी सांगितलेलं आहे. त्यांची अपॉइंटमेंट जी आहे ती प्रेसिडेंटद्वारे होत असते. मेंबर्ससुद्धा सेम आहे, टेन्युअरसुद्धा सेम आहे, फंक्शन्ससुद्धा सेम आहेत त्यांचे. त्यानंतर आता आपण बघू नॅशनल कमिशन फॉर बॅकवर्ड क्लासेस. नॅशनल कमिशन फॉर बॅकवर्ड क्लासेस म्हणजे ओबीसींच्यासाठी काम केलं असणारं हे कमिशन आहे. तर 2018 साली या कमिशनला कॉन्स्टिट्युशनल बॉडीचा दर्जा दिला गेला. ठीक आहे. हे कमिशन काय करत असतं की एखाद्या राज्यामधल्या जाती समूहाचा ओबीसीमध्ये जर का समावेश करायचा असेल तर त्याच्यासाठी गव्हर्नमेंटला रेकमेंडेशन्स देणं किंवा गव्हर्नमेंटला मदत करणं हे नॅशनल कमिशन फॉर बॅकवर्ड क्लास कमिशन करत असतं. पण SC ST मध्ये वैयक्तिकरित्या एखाद्याला मदत करण्याविषयी जी काही तरतूद आहे, म्हणजे SC ST कमिशन कसं एखाद्या व्यक्तीवर अन्याय जर झाला तर त्याला न्याय देण्याचं काम करत असते. तर ही जी तरतूद आहे तर ती तरतूद नॅशनल कमिशन फॉर बॅकवर्ड क्लासेसच्या या कमिशनमध्ये आपल्याला बघायला मिळत नाही. त्यानंतर आता आपण बघू अटॉर्नी जनरल ऑफ इंडिया. अटॉर्नी जनरल म्हणजे काय असतो तर तो देशाचा सर्वोच्च कायदा अधिकारी असतो. देशाचा सर्वोच्च कायदा अधिकारी असतो. तो आपल्या देशाच्या सरकारला देशांतर्गत कुठल्याही कोर्टामध्ये रिप्रेझेंट करत असतो. म्हणजे एखाद्या कोर्टामध्ये समजा सरकारच्या विरोधात जर केस टाकली तर त्यावेळी सरकारची बाजू मांडणारा व्यक्ती हा अटॉर्नी जनरल असतो. म्हणजे समजा एखाद्या व्यक्तीच्या मूलभूत अधिकारांचं उल्लंघन केलं म्हणून त्या व्यक्तीनं सरकारविरोधात जर केस टाकली तर अशा परिस्थितीमध्ये सरकारचा वकील म्हणून अटॉर्नी जनरल न्यायालयामध्ये उपस्थित राहत असतो. मग याची अपॉइंटमेंट जी आहे तर ती प्रेसिडेंटद्वारे होत असते आणि तो प्रेसिडेंटची मर्जी जोपर्यंत आहे तोपर्यंत तो पदावरती राहत असतो, लक्षात घ्या. तर याच्यासाठी असणारी जी काय क्वालिफिकेशन आहे तर ती क्वालिफिकेशन काय आहे, तो व्यक्ती सुप्रीम कोर्टचा जज म्हणून अपॉइंट होण्याच्या पात्रतेचा असणं गरजेचं आहे. ठीक आहे. त्यानंतर आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे तो प्रेसिडेंटच्या मर्जी जोपर्यंत मर्जी आहे तोपर्यंत पदावरती राहू शकत असतो. त्याच्यामुळे त्याला त्याच्या पदाविषयी गॅरंटी दिलेली नाही आहे. त्यामुळे त्याला सरकारी नोकर असं कन्सिडर केलं जात नाही. मग त्याला सरकारी नोकर असं कन्सिडर केलं जात नाही म्हणून तो प्रायव्हेट प्रॅक्टिससुद्धा करू शकतो, लक्षात घ्या. प्रायव्हेट प्रॅक्टिससुद्धा करू शकतो. म्हणजे UPSCच्या मेंबर्सना वगैरे कसं प्रायव्हेट नोकरी करता येत नाही तसं याला प्रायव्हेट प्रॅक्टिस करता येते. पण प्रायव्हेट प्रॅक्टिस करण्याविषयी त्याला एक त्याच्यावरती अट आहे, बंधन आहे. तर ते म्हणजे तो अशा गोष्टीतच प्रायव्हेट प्रॅक्टिस करू शकतो की जिथं विरोधी पक्ष म्हणून सरकार नसेल, लक्षात घ्या. तिथंच तो प्रायव्हेट प्रॅक्टिस करू शकतो. त्यानंतर अटॉर्नी जनरल जो आहे तर तो लोकसभेमध्ये आणि राज्यसभेमध्ये भाषण करू शकतो, आपलं मत व्यक्त करू शकतो, पण त्याला मतदान करण्याचा अधिकार नाही आहे, हे लक्षात घ्या.
त्यानंतर अटॉर्नी जनरलला मदत करण्यासाठी 2 सॉलिसिटर जनरल्स असतात आणि 4 ॲडिशनल सॉलिसिटर जनरल्स आपल्याला बघायला मिळतात. आणि हा जो आहे अटॉर्नी जनरल तो राष्ट्रपतीची मर्जी असोपर्यंत पदावरती राहतो. मग राष्ट्रपतीची मर्जी म्हणजे ॲक्च्युली ती मंत्रिमंडळाची, केंद्रीय मंत्रिमंडळाची मर्जी असोपर्यंत तो पदावरती राहत असतो. मग केंद्रातलं सरकार बदललं की असा कन्व्हेन्शन आहे की अटॉर्नी जनरल स्वतःहून राजीनामा देत असतो आणि तो त्या पदावरून दूर होत असतो. त्यानंतर आपण बघू की स्पेशल ऑफिसर फॉर लिंग्विस्टिक मायनॉरिटी. तर ओरिजिनली कॉन्स्टिट्यूशनमध्ये याचा उल्लेख नव्हता, पण 53 आणि 55मध्ये स्टेट रिऑर्गनायझेशन ॲक्ट जे आलं तर त्या ॲक्टनं स्पेशल ऑफिसर फॉर लिंग्विस्टिक मायनॉरिटीची रेकमेंडेशन केलं. आणि मग या रेकमेंडेशनला आधार मानून 1956ला 7वी कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट्स केली आणि त्याद्वारे आर्टिकल 350B मध्ये स्पेशल ऑफिसर ऑफ लिंग्विस्टिक मायनॉरिटीची तरतूद केली. पण त्याचं वैशिष्ट्य असं आहे की त्याचं जो काय टेन्युअर आहे, त्याचा सॅलरीज आहेत तर ती स्पेसिफाय केली गेलेली नाही आहे. तर याचं महत्त्वाचं काम काय असतं तर देशातल्या ज्या काय लिंग्विस्टिक मायनॉरिटीज आहेत तर त्यांच्यावरती कुठे अन्याय होतोय का, तर त्याचं सुपरविजन करण्याचं काम असतं. किंवा त्यांच्यासाठी देय असलेले जे काय फंडामेंटल राईट आहेत तर त्यांचं उल्लंघन कुठं होतं का हे बघण्याची जबाबदारी त्याच्यावरती असते. म्हणजे आर्टिकल 2930मध्ये सांगितलेलं आहे की राज्य सरकार मायनॉरिटीजसाठी त्यांच्या मातृभाषेमधून किंवा त्यांच्या भाषेमधून प्राथमिक शिक्षणाच्या सोयीसुविधा उपलब्ध करून देईल असं सांगितलेलं आहे. मग अशा पद्धतीच्या जर सोयीसुविधा राज्य सरकारने उपलब्ध करून दिलेल्या आहेत की नाहीत हे बघण्याचं काम किंवा सुपरवाईज करण्याचं काम हे लिंग्विस्टिक मायनॉरिटी ऑफिसर किंवा कमिशनर करत असतात. हे ऑफिस जे आहे तर ते मिनिस्ट्री ऑफ मायनॉरिटीच्या अंतर्गत काम करत असतं आणि ते आपला रिपोर्ट जो आहे तो प्रेसिडेंटला सादर करत असतात आणि प्रेसिडेंट या मिनिस्ट्रीच्या द्वारे हा अहवाल पार्लमेंटला सादर करत असतं. तर मित्रांनो, आपण आज कॉन्स्टिट्युशनल बॉडीज बघितल्या तर त्यामध्ये कशाचा समावेश होतो तर पहिली म्हणजे इलेक्शन कमिशन आर्टिकल 324मध्ये सांगितलेलं आहे. तर इलेक्शन कमिशनची कोणाकोणाचे इलेक्शन्स कंडक्ट करतं तर लोकसभा, त्यानंतर राज्याच्या विधानसभा, प्रेसिडेंट अँड व्हाईस प्रेसिडेंटच्या इलेक्शन करत असतं. ती एक परमनंट अँड इंडिपेंडेंट बॉडी आहे. त्यानंतर त्याचं कंपोजिशन बघितलं तर एक चीफ इलेक्शन कमिशनर आणि राष्ट्रपती ठरवेल तितके इलेक्शन कमिशनर्स असतात. सध्या तरी एक चीफ इलेक्शन कमिशनर आणि 2 इलेक्शन कमिशनर्स आहेत. त्यानंतर त्या तिघांनाही इक्वल पॉवर असतात. त्यानंतर त्यांचा टेन्युअर बघाल तर वयाची 65 वर्ष किंवा सर्व्हिसची 6 वर्ष ही दिलेली आहेत. त्यानंतर पॉवर अँड फंक्शन आपण बघितलेले आहेत. त्यानंतर UPSC विषयी बघितलेलं आहे. आर्टिकल 315 ते 323 च्या दरम्यान यात सांगितलेलं आहे. त्याचे मेंबर्स जे आहेत ते प्रेसिडेंटद्वारे निवडले जातात. त्यांचा टेन्युअरसुद्धा बघितला आपण 6 वर्ष किंवा वयाची 65 वर्ष बघितलेलं आहे. त्यांनी वॉचडॉग म्हणून काम करावं असे अपेक्षा असते. त्यानंतर त्यांच्या रिमूव्हल प्रोसेस आपण बघितलेली आहे. त्यानंतर जॉईंट पब्लिक सर्व्हिस कमिशन बघितलेलं आहे की जे कॉन्स्टिट्युशनल नाही आहे तर ते स्टॅट्युटरी बॉडी आहे हे आपण बघितलेलं आहे. त्यानंतर नॅशनल कमिशन फॉर SC अँड ST बघितलेलं आहे. 338मध्ये सांगितलेलं आहे आणि 338A मध्ये ST विषयी सांगितलेलं आहे. त्यानंतर आणखीन एक महत्त्वाचं कमिशन राहिलं तर ते म्हणजे फायनान्स कमिशन. ठीक आहे.
तर फायनान्स कमिशन हे काय करत असतं, तर फायनान्स कमिशन आर्टिकल 280 मध्ये सांगितलेलं आहे. हे कमिशन राज्य आणि केंद्र यांच्यामध्ये आर्थिक स्रोतांची वाटणी करत असतं. म्हणजे वेगवेगळ्या कराच्याद्वारे जे काय सरकारला उत्पन्न मिळालेलं आहे, तर ते उत्पन्न कोणत्या अटींच्या आधारे केंद्र आणि राज्य यांच्यामध्ये डिस्ट्रीब्यूट करावं हे फायनान्स कमिशन ठरवत असतं. आणि फायनान्स कमिशनची जी काय कालावधी आहे, तर तो परमनंट नाही नसून तो एक टेम्पररी स्वरूपाची बॉडी आहे. आणि याचे मेंबर्स जे आहेत तर ते राष्ट्रपतीद्वारे नेमले जातात. आणि त्यांच्यासाठी क्वालिफिकेशन साधारण कशा पद्धतीची आहे तर ते बघा, तर ते हायकोर्टचे सर्विंग जजेस असले पाहिजेत किंवा जजेस होण्याची त्यांच्याकडे क्वालिफिकेशन असले पाहिजेत. त्यानंतर फायनान्स अँड अकाउंटिंगमधला तो व्यक्ती असणं गरजेचं आहे, किंवा त्याला फायनान्शियल मॅटरमधला अनुभव असणं गरजेचं आहे, किंवा त्याला इकॉनॉमिक्समधलं नॉलेज असणं गरजेचं आहे. तर मित्रांनो, आपण कॉन्स्टिट्यूशन बॉडीज बघितलेल्या आहेत. पुढच्या लेक्चरला आपण नॉन कॉन्स्टिट्यूशन बॉडीज बघू. पुढच्या लेक्चरला नॉन कॉन्स्टिट्यूशन बॉडी बघू आपण.